की या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील. आता मी खिचडी खाऊ आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे. या उबाटाच्या सगळ्या त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी घोटाळे केलेले आहेत. जेव्हा ईडी लागली तेव्हा धावत धावत मुख्यमंत्र्यांकडे गेल्यात आणि वाचवा वाचवा काका मला वाचवा, तसं मुख्यमंत्री मला वाचवा अशा पद्धतीची धावत पळत त्या मुख्यमंत्र्यांच्या पायाशी गेल्यात आणि स्वतःला वाचवून घेतलं. संपूर्ण तुमची मातोश्री बरबटलेली आहे या पूर्ण महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराने. गेले 25 वर्षाचा भ्रष्टाचार म्हणून लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे. तुम्ही म्हणाला होता की महानगरपालिकेकडे अशी चेन काम करते जी तुम्हाला शुक्राचार्य शुक्राचार्य जो नेहमी महापौरांना अडचणी टाकतो. मी गेल्या 6 महिन्यापासून फक्त प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही सगळे बघताय. मी लोकांना भेटते. मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये बसल्यानंतर जवळपास 100-125 लोक एव्हरी डे मला भेटायला येतात. तिथे नाही तर मी फील्डवरती काम फील्डवरती असतं. लोकांमध्ये जाते, हॉस्पिटल फिरते, शाळांमध्ये जाते, विविध रस्त्याची पाहणी करते, झाडांची पाहणी करते, ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्या तिथेही जाऊन पोचते आणि त्याच्यानंतर दुसरीकडे मी दिसते ते म्हणजे माझ्या दालनामध्ये लोकांमध्ये. त्यामुळे त्याच्या ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन तर मी कुठे दुसऱ्या गोष्टीकडे माझं लक्ष नाहीये किंवा मी पाहत नाहीये. त्यामुळे माझ्या पाठीवरती कोण अशा पद्धतीचं काम करतंय याचं मला खरोखर आता शोध घ्यावाच लागेल. पण असे म्हणूनच मी तो शब्द वापरला की या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे. तर त्यांना त्यांचं काम करू दे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी 4.5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला आहे. 40 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर इलेक्शन लागलेले आहेत. काही लोकांच्या खूप पोटामध्ये दुखतंय. 25 वर्ष त्यांची सत्ता होती. आज अचानक त्यांच्या मांडीखालचा पाठ निघालेला आहे. अशामुळे ते पॅनिक झालेले आहेत. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील. आता मी खिचडी खाऊ आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे. कारण तिने कोविड काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये. स्वतःच्या मुलाच्या नावावरती पण त्यांनी कंपन्या उभ्या केल्या आणि खिचडी खाऊ किशोरीताईंनी आपण बोलतो की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं इतका घाणेरडा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. ज्यावेळी कोविडमध्ये दिवसाला संख्या येत होती, 100 लोक गेली, 150 लोक गेली. पीपीपी किटमध्ये पण त्यांनी घोटाळा केलेला आहे. अशा सगळ्या घाणेरड्या थराला जाऊन या उबाटाच्या सगळ्या त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी घोटाळे केलेले आहेत. जेव्हा ईडी लागली तेव्हा धावत धावत मुख्यमंत्र्यांकडे गेल्यात आणि वाचवा वाचवा काका मला वाचवा, तसं मुख्यमंत्री मला वाचवा अशा पद्धतीची धावत पळत त्या मुख्यमंत्र्यांच्या पायाशी गेल्यात आणि स्वतःला वाचवून घेतलं. ईशान्य मुंबईचे खासदार किरीटभाई सोमय्या त्यांना अक्षरशः नाकीनं वाढलं होतं. सगळे कागदपत्र किरीट सोमय्यांच्या कामाचे एक तुम्हाला सांगते, ते एक बिना कागदपत्र प्रॉपर अभ्यास करून ते मीडियासमोर बसतात आणि त्यांचा अभ्यास किती चोख असतो हे मी तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीचे पेपर घेऊन किरीट सोमय्या बसले होते. अख्ख्या कुटुंबाला बिझनेसमध्ये या खिचडी खाऊ किशोरीताईंनी उतरवलं होतं. नवरा पण उतरवलं होता, मुलाला पण उतरवलं होतं. अरे लाज वाटली पाहिजे होती. कोविडच्या काळामध्ये लोक मरत होती आणि त्यांना त्यावेळी लोकांच्या हाताला काम नव्हतं. जे दिवसा काम करून हाताच्या बोटावरती काम करणारी लोक होतात त्यांची हातातली कामं निघून गेली होती. म्हणून आपण ही व्यवस्था सुरू केली होती की त्यांना 2 टाइम जेवण मिळणार. त्याच्यामध्ये पण तुम्ही भ्रष्टाचार करता आणि तुम्ही नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवता महापौरांना की महापौरांनी हे केलं. काय काय शोधायला येणार महापौरांचं? महापौरांनी कुठे राहतात आहे, काय केलंय, या ना शोधायला. मी तर त्यांना ज्यावेळी मी महापौर बंगल्यामध्ये राहायला आली सर्वात पहिला फोन किशोरीताईंना जाऊन विचारा कुणी केला होता. सर्वात पहिला फोन मी किशोरीताईंना केला होता की मी मेयर बंगल्यात आली आहे, तुम्ही या नक्की भेटायला, मला जेवायला या. पहिला फोन माझा किशोरीताईंना होता. कारण ज्याला कर नाही त्याला डर कशाला आहे. या ठिकाणी अतिशय पारदर्शी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. ते ज्या पद्धतीत महाराष्ट्र चालवतात आहे तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय विश्वासाने त्यांनी मला या ठिकाणी बसवलेली आहे. माझी पार्श्वभूमी अख्ख्या पक्षाला माहिती आहे की गेल्या 25 वर्षांमध्ये मी कधीच अशी चुकीची कामं केलेली नाहीये. 8,500 लोकांना मी चेकअप करण्याचं काम मी कोविडमध्ये केलेलं आहे. लोक
आपल्या शेजारी आपल्या घरच्यांच्या पण बाजूला बसायला घाबरत होती. मी दिवसाला 200 लोकांमध्ये उभी होती आणि त्या ठिकाणी चेकअप करत होती. आणि ही खिचडी खाऊ किशोरीताई लोकांच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात होती, खिचडी खात होती. त्यांनी नीतिमत्ताच्या गोष्टी मला शिकवायच्या. त्यावेळी श्रद्धा जाधव माजी महापौर असताना 4 कोटीचे पडदे लावलेत. हा किती मोठा विषय त्यावेळी मीडियावरती आला होता. त्या सगळ्या आता क्लिप्स मी काढणार आहे. कोणाला शिकवताय तुम्ही? तुम्ही संपूर्ण महानगरपालिका विकून खाल्ली. मी तर आता पण पूर्ण जबाबदारीने बोलते. आदित्य ठाकरे अख्खं लहानपण जन्माला आल्यापासून मोठा होईपर्यंत फक्त टेंडरमध्ये त्या आदित्य ठाकरेचं जीवन गेलेलं आहे. त्यांनी शिकवायचं की टेंडरमध्ये रितू तावडेचं नाव आलं. अरे टेंडर मी शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना माझा विरोध होता टॅबला. जे टॅब अतिशय खराब क्वालिटीचे, ज्याला आपण बोलतो ना स्क्रॅप, ते फेकायचे होते. ते टॅब त्यावेळी त्यांनी माझ्याकडनं पास करून घेतले. मातोश्रीवरून मला फोन आला की शिक्षण समितीवरती तुम्ही हा जो विषय हा पास करायचा. त्यावेळी मी विरोध केला होता की का करायचा, मुलांचे पाम किती छोटे असतात, तुम्ही एवढा मोठा टॅब देताय. बरं त्या टॅबचा फायदा काय आहे? तो टॅब असणार चार्जिंगला शाळेमध्ये. म्हणे मुलांच्या पाठीवरचं ओझं त्यांचा पाठीचा कणा वागतो. अरे काय शिकवताय तुम्ही? अख्खं लहानपण ही जी पूर्वीची प्रथा आहे, विद्यार्थी असताना शाळेवरती पाठीवरती हे दप्तर घ्यावंच लागतं. पण फक्त तुमचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी आणि तुमची जी आर्थिक गोष्टी कंप्लीट करण्यासाठी अशा पद्धतीने युवराजाला वाटलं की हे 31 कोटीचे टॅब मुंबई महानगरपालिकेने विकत घेतले पाहिजे. म्हणून मला मातोश्रीवरून फोन आला होता आणि माझ्याकडनं ते करवून घेतलं काम. ह्याची मी या ठिकाणी आय विटनेस बसलेली आहे. सांगा हा विषय खरा आहे की खोटा आहे? जाऊन आदित्य ठाकरेंना विचारा. काढायला गेलं ना तर आम्ही भरपूर काढू शकतो या ठिकाणी. आणि त्यांनी नीतिमत्तेच्या गोष्टी आम्हाला शिकवायच्या की महापौर काय करतात आहे. संपूर्ण तुमची मातोश्री बरबटलेली आहे या पूर्ण महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराने. गेले 25 वर्षाचा भ्रष्टाचार म्हणून लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्ही जे विरोधामध्ये बसलाय ना, हा तुमचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्हाला ते सहन होत नाहीये. 25 वर्षाची तुमची हक्काची जागा गेली. तुमचे ते माजी महापौर 4 बसलेत, त्यांना उठसूट महापौरांची खुर्ची दिसते, कारण ते स्वप्नात पण महापौरांची खुर्ची बघतात. अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालेली आहे. राजश्री शिरवाडकर तुम्ही पत्र लिहिलेलं आहे आणि ते समोर येताना दिसतंय, ज्यामध्ये महेश ट्युटोरियलचे संचालक श्रेणिक कोटेजा यांना तुम्ही रेकमेंड केलं, अशा प्रकारे तुमचं ते पत्र आहे. काय म्हणतात? हा विषय मला आता सकाळी कळाला. पहिली गोष्ट म्हणजे एकतर माझं कामाची पद्धत असे आहे की पत्र माझ्याकडे येतात, 1 महिना लागतो मला त्या पत्रावरती पूर्ण विचार करून सही करायला. सेम डेला पत्र आलंय, सेम डेला साईन झालीय. आणि सर्वात शॉकिंग, ते पत्र माझ्याकडे इनवर्ड पण झालं नाही आणि आउटवर्ड पण झालेलं नाहीये. माझी रेकॉर्डिंग मी आता तुम्हाला ऐकवणार. माफ करा जर इथे कोण उपस्थित असेल, त्यांना जर वाईट वाटलं तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. पण वारंवार प्रत्येक वेळा महापौरांना अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही धरीच धरणं आणि खोटे खोटे पेपर्स माझ्या इथून जे माझ्याकडनं गेलेलेच नाहीये, ना इनवर्ड झालेत ना आउटवर्ड झालेत. ज्यावेळी मी माझ्या PS ला फोन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं आता हे तुम्ही ऐका. मी आता एक कॅसेट तुमच्याकडे वाजवते, ही तुम्ही व्यवस्थितपणे ऐकायची. आपल्याकडे ते रिसिव्ह झालेलं नाहीये, इन्व्हॉल्ड नाहीये ते. तर ते कावरेबाईंनी केलेलं पत्र आहे. कावरेशी मी आता बोलले तर कावरे म्हणाले की वाफनायक त्यांनी सांगितलं होतं हे पत्र तिला करायला. आणि ती व्यक्ती ते ही म्हणाली रोज येऊन बघते, काल पण आलेला म्हणे तो. म्हणजे मला माहिती आहे हे कावरेकडचं पत्र आहे. इन्वर्डच झालं नव्हतं. नाही, इन्व्हॉल्ड नाही झालेलं आपल्याकडे. हे परस्पर तिकडनंच म्हणजे आणि ते केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे त्याची एंट्रीच नाहीये. आपल्याकडे या पत्राची नाही, इन्व्हॉल्ड नाही झालेलं आहे. ऐकलं तुम्ही की मी पुन्हा वाजवू? हा माझा आवाज आहे. आणि माझी जी PS आहे आकांक्षा माळशे, तिचं आता सकाळी मी तिच्याशी बोलले त्याच्यावरती. कारण हा जो कोण आहे श्रेणिक कोटेजा, या व्यक्तीला मी कधी बघितलंच नाहीये. ही व्यक्ती कोण आहे ही मला माहिती पण नाहीये. मी शॉकिंग आहे की हे हा इतका सल्लागार म्हणून मी देते. आज मी कोणाचंही नाव देताना कमीत कमी 10 ठिकाणी फोन करून विचारते की हे तुम्ही रेकमेंड केलंय काय, कोण आहे, ह्याची पार्श्वभूमी काय आहे. शॉकिंग आहे हे माझ्यासाठी. माझ्याकडे इनवर्ड पण नाही झालंय ना आउटवर्ड झालंय. हे परस्पर पत्र दिलेलं आहे. नेहा कारवे आता 10 दिवसाच्या मेडिकल रजेवर आहे.
आकांक्षा माळशे तिने हे मला सांगितलंय की मॅडम तुम्हाला नेहा कारवे ह्याच्यावरती सांगतील. या ठिकाणी असं का होतंय ह्याची तर मी पूर्ण चौकशी करणारच आहे. जनसंपर्क विभागाची पूर्ण चौकशी आता मी लावणार आहे की ह्या पद्धतीने काय चाललंय हे सर्व. जर प्रत्येक वेळा महापौरांनी काम करायचं की संशयाने प्रत्येक वेळा प्रत्येकाकडे बघत बसायचं. मी काम करत बसू, मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू की माझ्या पाठीमागे माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊ. या पद्धतीने चाललंय कारभार. इनवर्ड पण नाही झालं, आउटवर्ड पण नाही झालं, परस्पर ह्या ठिकाणी हे पत्र गेलेलं आहे. ही माझ्यासाठी किती शॉकिंग गोष्ट आहे. पण सही नाहीये असं समजतं. सही ही या ठिकाणी जर ती सही आहे ना, माझ्याकडे एकतर इनवर्ड नाही झालंय. माझ्याकडे जर इनवर्डच नाही झालंय तर मी सही का करू त्याच्यावरती. माझ्याकडे इनवर्ड नाहीये, आउटवर्ड नाहीये, तर माझा विषयच येत नाही. आणि आता हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे, हे पकड दिली तर हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे. ह्याच्यावरती इतकी एवढं मोठं ओरिजिनल पत्रावरती व्हाईट इंक लावलेलं आहे. त्याचं सगळं व्हाईट इंक लावून ते सगळं काढलेलं आहे. हे काय चाललंय. इतक्या घाणेड्या थराला जे कोणी झारीतले शुक्राचार्य असतील, जे विरोधक असतील, इतक्या घाणेड्या थराला जाऊन काम करतात ते. या ठिकाणी महापौरांचा हात नसताना सुद्धा महापौरांच्या नावाने पत्र काढतात ते. मी वारंवार बोलते तुम्ही खोटं जास्त वेळ टिकू शकत नाही या ठिकाणी. त्याचा पर्दाफाश हा होणारच. आज सकाळीच जर ही न्यूज लागली, आज सकाळीच याचं उत्तर मिळालं. ज्यावेळी श्रेणिक कोटेजा ना, काय नाव आहे, श्रेणिक, त्या व्यक्तीला मी बघितलंच नाहीये. कोण आहे व्यक्ती मला माहितीच नाहीये. आता हे पत्र माझ्या लेटर हेडचा वापर करून हे परस्पर झालेलं पत्र आहे. कारवाई केली जाणार अशावर ज्यांनी परस्पर पत्र वापरून 100% करणार. 100%. तुम्हाला मी सांगते, जनसंपर्क विभाग कार्यालयाच्या बाबतीत काल एक खूप मोठा खुलासा झालाय. त्याची पण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. सगळ्या संपादकांना फोन चालू आहे, न्यूज लावू नका माझी म्हणून, जनसंपर्क विभागामधून. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. हे काय चाललंय सर्व. म्हणजे मला काय होतं त्यामध्ये. या ठिकाणी तानाजी कांबळे त्यांनी सगळ्या संपादकांना फोन करून सांगितलंय की कृपया माझी जी बातमी आहे ती लावू नका. त्यांना प्रेशर देण्याचं काम चालू आहे. मी तुम्हाला वारंवार बोलते हे सगळं. आता मी काल आयुक्तांना पत्र देऊन सांगितलं की तुम्ही ह्याच्या पुढे महापौरांचं नाव आलं. आणि शॉकिंग बघा, तानाजी कांबळे मला फोन करून बोलतात आहे की मी रितू तावडेचं नाव नाही लिहिलं, मी महापौरांचं नाव लिहिलं. काय बुद्धी आहे या व्यक्तीची. रितू तावडे वेगळी आहे, महापौर वेगळी आहे, असं स्टेटमेंट जर तानाजी कांबळे करतो तर त्याला ह्या डिपार्टमेंटमधून निलंबित केलं पाहिजे. या तानाजी कांबळेला या डिपार्टमेंटमध्ये ठेवताच कामा नये. मी वारंवार सांगते, जनसंपर्क विभाग ज्याच्या माध्यमातून अख्खी महानगरपालिका आपण प्रेझेंट करतो, मुंबईला महापौरांना प्रेझेंट करतो, महानगरपालिका आयुक्तांना प्रेझेंट करतो, असा मूर्ख माणूस तानाजी कांबळे ह्या ठिकाणी तुम्ही बसवलाय, जो बोलतो मी रितू तावडे नाव नाही लिहिले मॅडम, मी महापौर लिहिले. आता याच्या बुद्धीची मला कीव येते या ठिकाणी. आणि माझ्याकडे जी क्लिप आली आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातंय की जनसंपर्क विभागामधून सगळ्या संपादकांना फोन जातोय की माझी तुम्ही न्यूज लावू नका. याचा अर्थ तो व्यक्ती घाबरलाय, तो चुकीचा आहे. या जनसंपर्क विभागाची कसून या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिणार आहे. मी ह्याच्यावरती आतापर्यंत तानाजी कांबळे ह्याच्या हातात हा सगळा कारभार होता. मी सहाय्यक आयुक्तांची मागणी केली आहे, हे पद रिकामी आहे, ह्याच्यावरती जबाबदार सहाय्यक आयुक्त बसवा, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क विभागाचं कामकाज पाहिलं जाईल. तुम्ही जे पत्र लिहिलं त्याचा आता स्थायी शिक्षण समितीमध्ये त्यांची नियुक्तीचं देखील पत्र काढलेलं. मी पुन्हा तुम्हाला सांगते, मी तुम्हाला ऑडिओ क्लिप वाजवून दिली आहे, ती तुम्ही दाखवा लोकांना. माझ्याकडे इनवर्ड पण नाहीये आणि आउटवर्ड पण नाहीये हे पत्र. माझ्या दालनातली PS आकांक्षा माळशेचं जाऊन स्टेटमेंट घ्या. इथून निघा आणि महापौर दालनामध्ये जी माझी PS बसली तिचं जाऊन स्टेटमेंट घ्या. माझ्याकडे इनवर्ड पण नाहीये आणि आउटवर्ड पण नाहीये. जर माझ्याकडे इनवर्डच नाहीये तर विषयच संपला, त्याच्या पुढे जाण्यात अर्थच नाहीये. जबाबदारपणे ती स्टेटमेंट देते त्याच्यावरती. पाहिजे तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी बोलते. माझी जबाबदारी कधी सुरुवात होते, जेव्हा माझ्याकडे इनवर्ड होतो, जावक नंबर पडतो तेव्हा. जर माझ्याकडे ते पत्र इनवर्डच नाहीये तर हे पत्र हे मला अडकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून मी सारखी 10 वेळा बोलते, हे झारीतले शुक्राचार्य शोधून काढा. हे जे महापौरांना सारखा वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मीडियाला पण माझी मागणी आहे, तुम्ही पण प्रामाणिकपणे जे आहे ते जनतेसमोर दाखवलं पाहिजे.
कालपासून संपूर्ण माझ्या नावाची 25 लाखाची क्लिप चालू आहे. काय संबंध आहे माझा? रन टाइम सोल्युशन कंपनीला हे काम मिळालेलं आहे. त्या कंपनी आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी बोलते, वारंवार तुम्ही एक्सटेन्शन का देता? का निविदा काढत नाही नव्याने? निविदा काढा, त्याच्यावरती काम करा. पीआरओ डिपार्टमेंट सक्षम. आता तानाजी कांबळेचं मी तुमच्याकडे आता हे संपूर्ण ह्याची मी चौकशी लावणार. हे चाललंय काय? मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार किंवा मुख्यमंत्र्यांकडनं एक प्रॉपर कर्तृत्ववान कर्तबगार पीआरओ मी त्यांच्याकडनं मागणी करणार, जो महापुरांना अडचणीत आणणार नाही. मी महानगरपालिकेला तर आयुक्तांना पत्र देणारच आहे, पण मी आता मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार. म्हणजे हे जे पत्र निघालंय ते पण तुम्हाला वाटते की जनसंपर्क विभागातून गेलं? हे पत्र जनसंपर्क विभागातून गेलेले नाहीये. हे पत्र जिथूनही आलेलं आहे ते माझ्याकडे इन्व्हर्ट झालेलं नाहीये. त्याची आता माहिती घ्यावी लागणार सगळं पूर्ण, की हे कुठून आलं, कसं आलं, कोणी प्रेशर दिलं, कोणी हे काम करायला लावलं. मी किरत कुडवेंना पण फोन केला, जे शिक्षण अधिकारी आहे. त्यांना सांगितलं ही कुठली रचना तुम्ही फॉर्म केली? मी शिक्षण समितीचे अध्यक्ष होती, माझ्या वेळी तर नव्हती. आणि जर तुम्ही ह्याच्यावरती जी माणसं घेतात आहे तर तुम्ही त्याची तपासणी नको का करायला? हे शिक्षण अधिकारीचं काम नाहीये. 100%. आता जर तुम्हाला हा मी ऑडिओ क्लिप देते, हा जर मी तुम्हाला वाजवून दाखवते, त्याच्यामध्ये जर ह्याची एंट्रीच नाहीये माझ्या महापौर दालनामध्ये, तर त्याच्या इनवर्ड आउटवर्डच नाहीये, तर हे मला लागूच होत नाही पत्र. हे फेक पत्र आहे 100%, आणि ह्याच्यावरती मी कारवाई करणार. ह्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार. महानगरपालिकेला आयुक्तांना पण मी पत्र देणार की हे पत्र कसं गेलं. माझ्या इनवर्ड आउटवर्ड शिवाय ह्याच्यावरती जर जावक नंबरच नाहीये तर हे पत्र कसं काय गेलं माझ्या दालनातून, ह्याची झाली पाहिजे चौकशी. 100% झाली पाहिजे. मागच्या वेळी पण किशोरीताई खिचडी खाऊ किशोरी पेडणेकर ही जेव्हा माझ्या दालनामध्ये आली तेव्हा तिने पण वेगवेगळ्या पत्रांचे फोटो घेतले होते. म्हणून मी FIR खिचडी खाऊ किशोरीवरती मी तिच्या PA वरती घ्यायला लावली की ह्या लोकांनी कुठले माझे पत्र नेले. मी ज्यावेळी FIR घेतला त्यावेळी मला सांगण्यात आलं की तुम्ही इतकं टोकाला का जाताय, ह्यासाठी टोकाला गेले. हे पत्र अशी बाहेर काढतात. येऊन माझे सगळे पत्र पेपरवर चालवले. त्याच्यानंतर MS ला धमकावून बोलवून त्या ठिकाणी माझ्या दोन्ही PS ला बोलवलं गेलं आणि त्यांच्याकडनं सगळी पत्र घेतली गेली की मला सगळी पत्र आणून द्या विदाऊट माय परमिशन. माझ्या दालनातून एकही पत्र, एक टाचणी पण माझ्या परमिशन शिवाय हल्ली नाही पाहिजे. पण या खिचडी खाऊ किशोरीने माझ्या दालनातून पत्र नेली. ती कुठली नेली? मी आझादनगर पोलीस स्टेशनला पण आता परत पत्र लिहिणार आहे. अजूनपर्यंत तुम्ही मला त्याचा अहवाल दिला नाहीये. आणि तिच्या जो PA आहे त्याच्यावरती तुम्ही FIR घेतलाय की नाही? 2 वेळा मला धमक्या आल्यात. त्यांनी रेखी केली. त्याच्यावरती पण मी सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही FIR घ्या, त्याला तुरुंगात टाका, पहिल्यांदा त्याची चौकशी करा. किशोरी खिचडी खाऊ किशोरी हिचं मी समजू शकते, पण तिचा PA कोण आहे? तो कसा हातामध्ये मोबाईल घेऊन पूर्ण विदाऊट माय परमिशन या घराची पण तुम्ही घेऊ शकता का? खरं सांगा. या बंगल्याची पण तुम्ही हे घेऊ शकता का? आम्ही काय समजायचं? तुम्ही आमच्या घरात येऊन तोच विषय झालेला आहे. तिच्या PAने येऊन संपूर्ण माझ्या दालनामध्ये रेखी केलेली आहे, ट्रेस पासिंग केलेली आहे त्या ठिकाणी. त्याच्यावरती FIR घ्यायला लावला. त्याची पण आता कसून चौकशी करणार. आणि खिचडी खाऊ किशोरी तिने कुठले पेपर नेलेत माझ्या दालनातून त्याची मी सगळी चौकशी करणार. आता हा चौकशीचा आहे. मी आता इथून तुमची PC संपल्यानंतर ह्याच्यावरती मी आयुक्तांना पत्र लिहिणार की अशा पद्धतीचं पत्र ज्याच्यावरती आता ह्याचे उत्तर माझ्या पूर्ण महापौर दालनामध्ये जे पूर्ण स्टाफ बसतोय त्यांनी द्यायची. प्रत्येकाने त्याच्याकडनं मी खुलासा घेणार. लेखी आलेल्या माझ्या बाहेर बसलेल्या सगळ्यांकडनं मी लेखी खुलासा घेणार ह्याच्यावरती की तुम्ही त्याच्यावरती इनवर्ड आउटवर्ड नसताना हे पत्र बाहेर कसं गेलं. अशाच प्रकारे बदल्यांमध्ये सुद्धा शिफारशी वाढलेल्या पाहायला मिळतात. अनेक मंत्री, आमदार, नेते यांच्या शिफारशी येत आहेत. माहिती अधिकारातून ही बाब समोर आलेली आहे. नाही, एक लक्षात घ्या, मी ज्यावेळी महापौर झाले त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी मला मेसेज केला होता, एकही बदलीच्या पत्रामध्ये महापौरांनी हस्तक्षेप करायचा नाही. आमच्यासाठी आमचे मुख्यमंत्री साहेब बोललेला शब्द फायनल असतो. माझ्याकडे बरेच पत्र बदल्यांसाठी येतात, मी ददा करून टाकते, दप्तरी दाखल. मी एकही पत्र माझं त्याच्यावरती तयार करत नाही. मला ह्या विषयात पडायचं नाही, कारण आम्हाला आमचे साहेब बोललेले.
त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपून जातो या ठिकाणी. त्यामुळे माझ्या दालनातून तरी एकही पत्र गेलेलं नाहीये. जे मागे झालं होतं ते मी जस्ट नवीन आलेली आणि ती संघटना आली होती, त्याच्यामध्ये मी कोणाचं रेकमेंडेशन नव्हतं, पण त्याच्यानंतर माझं एकही पत्र बदलीसाठी गेलेलं नाही. आणि बदलीचं पत्र देऊ नये अशा पद्धतीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे जेवढे पण नगरसेवक आहेत, जेवढे पण महापौर पासून प्रत्येक कमिटीचे अध्यक्ष, त्यांनी कोणी अशा पद्धतीचे पत्र देऊ नये, कारण आमच्या मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आहेत. तानाजी कांबळेची तर कसून चौकशी होणार. तानाजी कांबळेवरती तर मी कारवाई करायलाच सांगणार आहे. मी सीएम साहेबांना पण काल मेसेज करून सांगितलं की साहेब, या तानाजी कांबळेची कसून चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही दबाव आणू शकत नाही संपादकांवरती. जे तुम्ही पत्रकार या ठिकाणी काम करतात आहे, कष्ट करतात आहे. मी स्वतः महापौर झाल्यापासून बघते, तुम्ही सगळेजण 24 तास 24/7 तुम्ही फील्डवर उभं राहून काम करून एखादी माहिती तुम्ही तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचवता, आणि त्याला खोटं ठरवण्याचं काम जर जनसंपर्क विभागामधून होत असेल आणि अशा पद्धतीने संपादकांना दबाव आणण्याचं काम होत असेल, तर ते खूप चुकीचं आहे. आणि ती पूर्ण क्लिप माझ्याकडे आलेली आहे. ती क्लिप मी फक्त एवढ्यासाठी नाही, कारण तुमच्यापैकीच एक पत्रकार आहे, तिचा आवाज आहे, त्यासाठी मी तिच्या नोकरीसाठी आणि तिच्या सुरक्षतेसाठी म्हणून मी हे नाही, पण तिच्या पाठीशी मी खंबीर उभी आहे. तिने फार मोठं धाडस दाखवलेलं आहे. नाही, लिगल पद आहे, काय पद आहे, तो सगळा हाच त्या व्यक्तीने फायदा घेतलेला आहे. ही माहिती मी पण घेतली की त्यांच्याकडे ते एकच पद असल्यामुळे त्यांना असं वाटतं मला हटवू शकत नाही. ठीक आहे, त्यांना जे समजायचं ते समजू दे. महानगरपालिका अश्विनी भिडे मॅडम ह्याच्यासाठी सक्षम आहेत पूर्ण निर्णय घ्यायला, पण त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर बसणार हे मात्र मी तुम्हाला ठाम सांगते. आतापर्यंत त्यांचा जो कारभार चालू होता हवे तसा, तो त्याच्यावरती चाप बसणार आणि त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर येणार आणि त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र जाणार. तुम्ही ज्या पत्रावरती ज्या मॅडमशी तुम्ही बोललात त्याच मॅडमची सही आहे त्या पत्रावरती नाही, जो हे निघतोय, जे आर निघतोय, किंवा ज्या 8 जणांची समिती कुडवे मॅडमची सही आहे त्याच्यावरती 8 जणांच्या सदस्य. किरत कुडवे हे सर आहेत, मॅडम नाही आहेत, शिक्षण अधिकारी आहेत. ती कमिटी मला माहितीच नाहीये. मी आता सकाळीच त्यांना विचारलं ही कुठली रचना कमिटी आहे. मी शिक्षण समितीचे अध्यक्ष होते, मला ह्या सगळ्या कमिट्या माहित नव्हत्या. आता ह्या नव्याने काय निघतात हे मला माहित नाहीये. त्याच्यावरती 8-9 जणांची मी नावं बघितली, त्याच्यामध्ये हा श्रेनिक कोटेचा ह्याचं नाव आहे. तर मी ह्यांना सांगितलं की ते मला म्हणाले मॅडम तुमच्याकडनं. मी सांगितलं माझ्याकडनं हे पत्र आलेलं नाहीये, ह्याच्यावरती माझ्या दालनाची कुठलीही एंट्री नाहीये, हे परस्पर तुम्हाला दिलेलं पत्र आहे. त्याची तुम्हाला पूर्ण उत्तरं माझ्या दालनामधल्या ज्या PS आकांक्षा माळशे ह्या तुम्हाला व्यवस्थित देतील. त्यांचंच रेकॉर्डिंग मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवलेलं आहे. या पद्धतीचा कारभार असेल तर ह्याच्यावरती सगळ्यांची चौकशी केली जाईल. विविध प्रकारे या सगळे कटकारस्थान सुरू आहे, नेमका हेतू काय आहे, तुमच्या विरोधात का सुरू असेल? कसं आहे लक्षात घ्या, काम करतो ना जेव्हा एखादा व्यक्ती मेहनत करतो, काम करतो, चांगला परफॉर्मन्स देतो, त्याला शत्रू पण तेवढेच तयार होतात. तुम्ही कामात तर मला हरवू शकत नाही. तुम्ही विविध व्हिजिटमध्ये जाते, लोकांना भेटते, लोकांशी संवाद करते, प्रत्येक ठिकाणी पोहोचते, प्रत्येक कार्यक्रमात जाते, लोकांना त्यांना भेटते. आज चारी बाजूने लोक बोलत होते की महापौर प्रत्येक कार्यक्रमात दिसतात, येतात. कामाची पोचपावती आहे ना, मग ह्याला शत्रू तयार होतात. ह्या आत्ताच नाही, हा इतिहास आहे. प्रत्येक जण इतिहासामध्ये तुम्ही मागे वळून पाहिलं, प्रत्येकाला हा त्रास आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी मुंबईची सेवक, मुंबईची महापौर ऋतू तावडे सक्षम आहे, काम करते, मेहनत करते, उत्तरं द्यायला मी सक्षम आहे. आरक्षण बदलल्यानंतर हायकोर्टाने दखल घेतलेली आहे. कायदेशीर कारवाई करू असं हायकोर्टाने. नाही, आता हा विषय जर न्यायप्रविष्ट असेल तर ह्याच्यावरती मी स्टेटमेंट देणं योग्य नाही. प्रस्ताव पास कसा झाला असं देखील नाही. जे पण आहे, समजा हा प्रस्ताव कॉर्पोरेशनमध्ये पास झाला आणि जर ही न्यायप्रविष्ट गोष्ट असेल तर सन्माननीय जस्टिस याच्यावरती निर्णय देतील. तो अधिकार त्यांचा आहे. मराठी सक्ती म्हणजे मराठी त्याच्यामध्ये 70% सक्ती ही मराठीची केली तर नवी जे ओळखपत्र जे दिले जाणार आहे ते मराठी असतं. त्यामुळे ज्या प्रकारे तुमची कारवाई होती, जे बांगलादेशी होते तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. मात्र ज्या वेळेला जर अशा प्रकारे मराठीची सक्तीच केली तर ती कारवाई नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही
मुख्यमंत्री साहेबांनी पण याच्यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे की आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे, हा आपला आग्रह आहे. पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की जर त्यांना मराठी येत नसेल तर त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण काढून घेऊ. आपण त्यांना सांगतोय तुम्ही 15 दिवस घ्या, 1 महिना घ्या, ट्रेनिंग घ्या, पण तुम्ही मराठी बोलायला शिका. पण ह्या ठिकाणी मुंबईमध्ये गेले 20, 25, 30 वर्षापासून जे विस्थापित झालेले आहेत, ज्यांना सगळे कागदपत्र मिळालेले आहेत, जे प्रॉपर या ठिकाणी रहिवाशी दाखला घेऊन राहिलेले आहेत, परंतु त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अशा पद्धतीने ते फेरीवाले असतील किंवा काय रिक्षावाले असतील तर त्यांनी करा. ह्याच्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या वाजिद म्हणून आहे आपले वसीम खान, त्यांनी याच्यावरती रंगशारदामध्ये आम्ही अमराठी असलेल्या सगळे रिक्षा चालक असतील, फेरीवाले, त्यांना आम्ही मराठी भाषेचं प्रशिक्षण देऊ, अशा पद्धतीचा पण त्यांनी उपक्रम सुरू केलाय. तर मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे, पण या ठिकाणी जे कागदपत्रासहित ऑफिशियली विस्थापित झाले त्यांचं स्वागत आहे, पण मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं मात्र अनिवार्य आहे. स्थायी समिती सदस्य आज तुमच्या वॉर्डमध्ये जात आहेत, मात्र श्रद्धा जाधव यांची स्वतः अनुपस्थिती तिथे पाहायला मिळते आहे. कसं बघताय, कुठेतरी विकास कामांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले? उबाटाचे का? चांगली गोष्ट आहे. उबाटाच्या नगरसेवकांना स्थायी समितीच्या त्यानिमित्ताने का होईना पण ते मुंबईमध्ये फिरायला त्यांनी सुरुवात केली. मी त्यांचं स्वागत करते. एन वॉर्ड फिरा, एस वॉर्ड फिरा, टी वॉर्ड फिरा, ए वॉर्ड फिरा, ई वॉर्ड पण फिरा, पण तुम्ही फिरा. तुम्ही फक्त बसून काहीतरी इथून तिथून कोपऱ्यातून कानाकोपऱ्यातून पत्र काढून काय काय शोधायला बंगल्याच्या बाहेर तिथे फिरू नका. तुम्ही प्रॉपर कन्स्ट्रक्टिव्ह काम करा. तुम्ही एन वॉर्डमध्ये पण जा, तुम्ही एस वॉर्डमध्ये पण जा. फक्त महापौर एन वॉर्डचे म्हणून तेवढं जाऊ नका. तुम्ही मुंबईकरांचे ट्रस्टी म्हणून कॉर्पोरेशनमध्ये बसता, तुम्ही अख्ख्या मुंबईसाठी फिरा. मी कशी फिरते, तुम्ही फिरा. अगदी स्वागत आहे त्यांचं एन वॉर्डमध्ये. सगळ्या गोष्टीची त्यांना पाहणी करू दे. मी त्यांचं स्वागत करतो.